नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पीसीएमसीचा घर घर संविधान उपक्रम आजपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 1 ऑगस्ट पासून घर घर संविधान उपक्रम सुरू होत असून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांतील सुमारे 4 लाख विद्यार्थ्यांना दररोज संविधानातील एका कलमाची माहिती दिली जाणार आहे. संविधानातील मूल्य, अधिकार आणि कर्तव्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सोने चांदीच्या दरात घसरण. आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत असून 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 300 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 280 रुपयांनी घट झाली असून चांदीच्या दरात 1000 रुपये प्रति किलो घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,800 रुपये, 22 कॅरेटचा 1,32,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,22,000 रुपये प्रति किलो इतका आहे. भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून ती विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेता गुणवत्ता आणि सुरक्षिततेची तडजोड न करता प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. मुसळधार पावसाने शहरात झाडपडी. अग्निशमन विभागाची तातडीची कारवाई. मुसळधार पावसाने जोरदार वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवडमधील विविध भागात झाडपडीच्या घटना घडल्या असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाडे व तुटलेल्या फांद्या हटवून परिसर सुरक्षित केला. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत 101 क्रमांकावर संपर्क साधावा तसेच झाडे किंवा विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाला आजपासून प्रारंभ. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयोजित करण्यात आले आहे. 7 दिवसीय महोत्सवात व्याख्याने, परिसंवाद, कवी संमेलन, लोककला, गीत संगीत आणि विविध प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीसीएमसीच्या 35 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार. पिंपरी चिंचवड महापालिकेतून जुलै 2026 अखेर नियत वयोमानानुसार 21 आणि स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या 14 अशा एकूण 35 अधिकारी कर्मचाऱ्यांचा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला 10 वर्षांची सक्त मजुरी. निगडी परिसरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोक्सो न्यायालयाने आरोपी मोहन चिनप्पा उर्फ केंचप्पा कुराडे वय 33 राहणार अजंठानगर चिंचवड याला 10 वर्षांची सक्त मजुरी आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला. कामगारानेच केली 5.5 लाखांची फसवणूक. अजमेरा पिंपरी येथील कपडा व्यावसायिकाच्या दुकानातील 6,06,000 रुपयांचे कपडे विकून त्यातील 5,56,000 रुपयांची रक्कम अपहार केल्याप्रकरणी कामगाराला पोलिसांनी अटक केली. रवी संबुलाल बठलिया वय 39 राहणार मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव असून संत तुकाराम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. दिलीप सोनी गराज ज्वेलर्स. सोने किंवा चांदीच्या दागिन्यांवर मिळवा हमखास गिफ्ट. तुमच्यासाठी आम्ही सज्ज आहोत. चिंचवडगाव, हिंजवडी, कामशेत, चाकण, रहाटणी आणि तळेगाव दाभाडे येथे. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 9325639950 वर.